राज्य महिला आयोगाच्या संदर्भात जो मोठा वादंग सुरू आहे त्या संदर्भात देखील मला स्पष्ट करणं आवश्यक वाटतं की एखाद्या यंत्रणेची कार्यपद्धती अधिक चांगली व्हावी हा हेतू असेल तर त्याच्यामध्ये त्याला राजकीय हेतू असं म्हणता येणार नाही. निदान माझा कुठलाही राजकीय हेतू नाही. राज्य महिला आयोगाचं काम करत असताना सामाजिक संस्थांना विश्वासात घेण्याच्या बरोबर विविध कायद्यांच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे, त्याचबरोबर दोषसिद्धीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढावं या दृष्टिकोनातून आपण काय प्रयत्न करू शकतो. ज्या महिलांना न्याय मिळाला आहे, कोर्टामध्ये न्याय मिळाला आहे, पण ज्यांचं पुनर्वसन बाकी आहे त्या पुनर्वसनाचं कामसुद्धा राज्य महिला आयोगाने करणं अपेक्षित आहे. जर का राज्य महिला आयोगाकडे तेवढी यंत्रणा पुरेशी नसेल तर त्यांना अधिक निधी देणं, अधिक कर्मचारी देणं, अधिक मोठ्या प्रमाणात त्यांना व्यापकता मिळवून देणं आणि त्यांचे सदस्य नेमणं ही त्याच्यावरची उत्तरं आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या महिला अत्याचाराच्या प्रश्नाचं भांडवल करण्यापेक्षा समाजामध्ये अशी शिक्षा करणाऱ्यांना न्याय मिळावा असं नव्हे तर फक्त त्या महिलेच्या बद्दल परत कुणाला त्रास द्यायची हिंमत होणार नाही अशा पद्धतीने भूमिका घेतली पाहिजे.